तर आज आपल्याला समभुज चौकोनाची परिमिती आणि क्षेत्रफळ काढण्याच्या सूत्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. समभुज चौकोन कोणत्या चौकोनाला म्हणतात? तर ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात, म्हणजे समान लांबीचे असतात, त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. आपण एक आकृती काढू, समभुज चौकोन घेऊ. सर्व बाजू आपल्याला एकरूप घ्यायचे आहेत. तर असा एक आपण इथे समभुज चौकोन घेतलेला आहे. त्याला आपण नाव देऊया ABCD. सर्व बाजू एकरूप आहेत, सारख्या खुणाने आपण दाखवू. तर प्रत्येक बाजूची लांबी आपण इथे A इतकी घेऊया. A आता आपल्याला परिमितीचं सूत्र लिहायचं आहे. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर समभुज चौकोनाची परिमिती बरोबर चारी बाजूंची बेरीज. साधं सूत्र आपण नेहमीच. तर चारी बाजूंची बेरीज म्हणजेच AB अधिक BC अधिक CD अधिक AD, चारी बाजूंची बेरीज होईल. प्रत्येक बाजूची लांबी समान आहे, A इतकी आहे, त्यामुळे A अधिक A अधिक A अधिक A म्हणजे 4A होणार. म्हणजेच 4 गुणिले बाजू, हे म्हणजे बाजूची लांबी आहे, बाजू आहे ती 4 गुणिले बाजू. तर असं आपल्याला इथे सूत्र मिळेल. तर हे झालं परिमितीचं सूत्र. आता क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कर्ण घ्यायचे आहेत. कर्ण कोणाला म्हणायचं आहे? चौकोनाचे सम्मुख शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला कर्ण म्हणतात. इथे एक आपण AC हा एक कर्ण दाखवलेला आहे आणि दुसरा BD हा एक कर्ण दाखवलेला आहे. आता समजा पहिला जो कर्ण आहे तो आपण D1 ने दाखवला. D1 हा पहिला कर्ण समजा D1 लांबीचा आहे आणि हा दुसरा कर्ण आहे तो D2 लांबीचा आहे. असं जर आपण मानलं, D1 D2 डायगोनल याच्यावरून ते आपण D घेतलेला आहे. पहिला कर्ण म्हणून D1, दुसरा कर्ण म्हणून D2. तर आता आपल्याला समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याच्यासाठीचं सूत्र पहा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद 2 गुणिले कर्णांचा गुणाकार किंवा कर्णांच्या लांबींचा गुणाकार. कर्णांचा गुणाकार म्हणजेच कर्णांच्या लांबींचा गुणाकार लक्षात घ्या. कर्णांचा गुणाकार. तर इथे आपण जे कर्ण घेतलेले आहेत तो D1 आणि D2 किंवा कर्णांची लांबी अगोदर लिहू आपण इथे AC गुणिले BD, AC गुणिले BD म्हणजेच इथे आता 1/2 गुणिले AC आहे D1 गुणिले BD आहे D2. तर हे आपल्याला इथे सूत्र मिळेल. तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला जर काढायचं असेल तर त्यासाठी हे जे सूत्र आहे तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर
शंभू चौकोनाच्या बाबतीत आपण पाहिलं, शंभू चौकोनाचे क्षेत्रफळ कसं काढायचं आणि परिमिती. शंभू चौकोन कोणाला म्हणायचं? ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असं म्हणतात. शंभू चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू आणि शंभू चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. आता पुढची आकृती आहे वर्तुळ. वर्तुळ सर्वांना परिचित आहे. एका स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावर असणाऱ्या एकाच प्रतलातील बिंदूंच्या संचाला वर्तुळ असं म्हणतात. आपण इथे वर्तुळाची आकृती घेऊ. हे वर्तुळ. वर्तुळाच्या संदर्भात आपल्याला इतर माहिती आहे. तर हा जो स्थिर बिंदू आहे, तर या स्थिर बिंदूला आपण त्या वर्तुळाचं केंद्र म्हणतो. आणि हे जे स्थिर अंतर असतं, हे जे स्थिर अंतर आहे, तर या स्थिर अंतराला त्रिज्या असं म्हणतात. आणि त्रिज्या ही नेहमी आर या अक्षराने दाखवतात. आपल्याला माहिती आहे त्रिज्या ही नेहमी रेडियस म्हणून आर या अक्षराने दाखवतात. आता वर्तुळावरचे कोणतेही जर 2 बिंदू घेतले आणि त्यांना जोडणारा रेषाखंड काढला, उदाहरणार्थ आता इथे एक बिंदू घेतला आणि इथे एक बिंदू घेतला, समजा हा ए बिंदू आहे आणि हा बी बिंदू आहे, तर यांना जोडणारा जर रेषाखंड काढला तर या रेषाखंडाला जीवा असं म्हणतात. तर अशा वर्तुळाला असंख्य जीवा काढता येतात. अशा त्रिज्या आपल्याला असंख्य काढता येतील. ओके. मग सर्वात मोठी जी जीवा आहे तर ती वर्तुळाच्या केंद्रातून जाते. लक्षात घ्या, सर्वात मोठी जीवा आपण काढली तर ती अशी वर्तुळाच्या केंद्रातून जाते. आणि अशा सर्वात मोठ्या जीवेलाच आपण व्यास असं म्हणतो. सर्वात मोठी जी जीवा आहे त्यालाच व्यास म्हणतो. समजा इथे आपण सी आणि डी नाव दिलं, तर रेख सीडी हा व्यास आहे. रेख सीडी हा काय आहे? व्यास आहे. आणि व्यास हा नेहमी डी या अक्षराने दाखवतात. डी या डायमीटर म्हणून. ओके. आणि मग आपल्याला इथे संबंध कळतो की व्यास आणि त्रिज्या याच्यामध्ये संबंध काय आहे, तर तो आपल्याला इथे लक्षात येतो. समजा इथे आपण केंद्राला काहीतरी नाव देऊया. ओ नाव आहे असं समजा, इथे पी नाव आहे असं समजा, तर रेख ओपी ही त्रिज्या झाली. ओके. केंद्र ओ झाला, रेख सीडी व्यास झाला, रेख ए बी ही जीवा झाली. रेख सीडीला देखील आपण रेख ए बी ही जीवा झाली. रेख सीडीला पण आपण जीवा म्हणतो आणि ती सर्वात मोठी जीवा म्हणजेच केंद्रातून जाते म्हणून त्याला व्यास सुद्धा म्हणतात. आणि व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. डी हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. ओके. आता याच्यानंतर आपल्याला परीघ कशाला म्हणायचं थोडस समजावून घ्यायचं आहे. तर परीघ समजण्यासाठी मी इथे एक आकृती घेतोय. पुन्हा एक पहा. समजा एक असं आपण वर्तुळ घेतलं. हे वर्तुळ तारेच्या कडेच आहे असं समजा. हे जे वर्तुळ आहे तर ते तारेच्या कडेच आहे असं आपल्याला समजायचं आहे. एक मिनिट, पुन्हा नवीन घेतो इथे. हे जे वर्तुळ आहे तर हे तारेच्या कडेच आहे असं समजायचं आहे. आणि समजा आपण हे इथून जर कट केलं, असं कट करायचं एका ठिकाणाहून आणि कट करायचं आणि ती तार सरळ करायची. तार जर आपण अशी सरळ केली ती, तर ती आपल्याला अशी दिसेल. तार आपण अशी सरळ केली असे समजा, ती तार सरळ केली तर ही अशी आपल्याला सरळ झालेली अशी दिसेल. ओके. आता तार ही सरळ केली तर ह्या तारेची जर आपण लांबी मोजली तर त्या लांबीलाच परीघ असं म्हणतात. तर ही लांबी म्हणजेच परीघ असतो. परीघ हा नेहमी सी अक्षराने दाखवतात, सर्कम्फरन्स म्हणून सी अक्षराने दाखवतात. आणि परीघ काढण्याचं सूत्र आहे पाय डी.
पाय डी, म्हणजेच इथे डी ची किंमत आपण जर 2r ठेवली, म्हणजे 2r इथे किंमत ठेवली, तर हे सूत्र बदलतंय, 2 पाय आर असं होते, 2 पाय आर. तर ही या तारेची लांबी झाली, लक्षात घ्या. आणि या तारेची लांबी म्हणजेच तो परिघ आहे. तर इथून इथपर्यंतची ही जी लांबी आहे, तर ही लांबी म्हणजेच परिघ, म्हणजे त्या वर्तुळाच्या कड्याची जी लांबी असते, तर तो म्हणजेच इथे परिघ असतो. म्हणजे याच्या आधारे आपल्याला वर्तुळाची परिमिती म्हणजेच परिघ येतो, लक्षात घ्या. वर्तुळाची परिमिती म्हणजेच परिघ. याच्या आधारे आपल्याला सांगता आलं पाहिजे की वर्तुळाची परिमिती वर्तुळाची परिमिती बरोबर परिघ. परिघा इतकी असते, परिघाची जेवढी लांबी असते तेवढी परिघ, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला परिघ माहित आहे 2 पाय आर या सूत्राने दाखवलं जातो, किंवा पाय डी. तर हे सूत्र आहे. तर वर्तुळाची परिमिती म्हणजे हे सूत्र तयार झालं बघा इथे. तर हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता जर अर्धवर्तुळ असेल तर त्याची परिमिती म्हणजे काय येईल, तर तेही आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. समजा आपण अर्धवर्तुळ घेतलं, तर उदाहरणार्थ इथेच आपण दाखवूया फार तर. अर्धवर्तुळ घेतलं म्हणजेच आता इथे पहा, मी दाखवतोय की असं अर्धवर्तुळ घेतलं. तर याची परिमिती म्हणजे कोणते, केवढा भाग होईल पहा. तर मी जरासं वेगळ्या रंगाने दाखवतो इथे तुम्हाला. हा पहा, एवढ्या या कडेची लांबी येणार. एक मिनिट. या अर्ध्या वर्तुळाच्या अर्ध्या कड्याची लांबी ही एवढी, अर्ध्या कड्याची लांबी आणि या व्यासाची लांबी, या व्यासाची लांबी यांची बेरीज होणार, म्हणजे अर्धवर्तुळाची परिमिती होईल. लक्षात येते का पहा. आणि म्हणून अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर काय होणार पहा, अर्धा परिघ होणार. अर्ध परिघ म्हणतो मी, अर्ध परिघ अधिक व्यास होणार, अधिक व्यास. अर्ध परिघ अधिक व्यास होणार. आता अर्धा परिघ म्हणजे निम्मा करायचा, म्हणजेच 1/2 निम्मा करायचा, म्हणजे 1/2 ने गुणायचा आहे परिघाला. 2 पाय आर आणि अधिक व्यास. तर व्यासासाठी आपण डी घेतो, किंवा डी ची किंमत आपण 2r ठेवू शकतो. लक्षात येते का पहा, इथे मी डी घेतो फार तर. डी घेतलं तर उत्तर इथे आपल्याला काय मिळेल, 2 2 कॅन्सल होईल आणि पाय आर डी मिळेल. आणि जर का आपण इथे डी ची किंमत ठेवली तर इथे 2 2 निघून जाईल, हे पाय आर, आणि इथे डी ची किंमत आपण 2r घेतली, तर आपल्याला इथे हे असं सूत्र मिळेल, पाय आर अधिक 2r. मग इथे आर आणि कॉमन आपण घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. तर इथे काय केलं, अर्धा परिघ म्हणजे 1/2 गुणिले 2 पाय आर, हे 2 2 कॅन्सल झाले, पाय आर राहणार. आणि इथे अधिक चिन्ह पाहिजे, सॉरी चुकून निघालं, अधिक चिन्ह राहिलं तिथे, जस्ट मिनिट. तर इथे पाय आर अधिक डी, लक्षात घ्या. आणि इथे डी ची किंमत ठेवली तर 2r येणार. आर जर कॉमन घेतलं तर इथे 2 अधिक पाय कॉमन मध्ये असं लिहिता येईल. तर ही अर्धवर्तुळाची परिमिती झाली. अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजे अर्धा परिघ आणि व्यास यांची बेरीज. अर्धा परिघ म्हणजेच 2 पाय आर ला 1/2 ने गुणलं इथे, तर हे पाय आर अधिक डी येणार, पाय आर अधिक 2r, म्हणजे r कंसात 2 अधिक
पाय. ओके. तर याच्यानंतर आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढायचं तर त्याचं सूत्र आपल्याला शोधायचं आहे. तर त्यासाठी मी इथे एक वर्तुळ घेतलेलं आहे. आता मला या वर्तुळाचा भाग करायचा आहे. मी वेगळे वेगळे असं भाग करतोय पहा. इथे हा एक व्यास घेतला, 2 भाग झाले. आणखीन एक असा व्यास घेतला, हा एकूण 4 भाग झाले. मध्ये पुन्हा याचे भाग केले, असे भाग करत जायचे. असे असंख्य जेवढे शक्य होतील तेवढे मॅक्झिमम जास्तीत जास्त आपण असे भाग करायचे. आता पहा 8 भाग झाले. मी पुन्हा याचे भाग करतो. असे छोटे छोटे जितके शक्य होतील तितके आपल्याला असे भाग करायचे. पहा, तर हे सगळे व्यास आहेत. व्यासामुळे 2-2 भाग होतात. तर असे आपण एकूण असे भाग केले. किती झाले बघा, 16 भाग झाले. ओके. आता हे 16 भाग इथे पहा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 भाग झाले. आता हे काय करायचे आहेत बघा, तर हे कट करायचं. समजा आपण जाड पेपरवर असं एक वर्तुळ काढलं आणि हे वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे, कट करायचं आहे. पहा, तर अशा पद्धतीने आपण कट करायचं सगळं. हे म्हणजे याच्यावरून कट करायचं म्हणजे छोटे छोटे 16 तुकडे होतील. आता हे 16 तुकडे आपण अशा पद्धतीने जोडायचे आहेत की ते एकमेकाला जुळवायचे आहेत. तर ते कसे जुळवायचे तर हे समजून घ्या. तर इथे मी दाखवतो पहा. तर समजा पहिला भाग जो आहे तर तो आपण असा घ्यायचा आहे. समजा हा पहिला भाग आहे. त्याच्यानंतर यालाच लागून इथे दुसरा भाग घ्यायचा आहे. समजा हा दुसरा भाग आहे, हा तिसरा भाग आहे, हा चौथा भाग, 5वा. हे असे मी भाग इथे जोडतोय, दाखवतो जरा 1 मिनिट. आकृती काढल्यानंतर, पूर्ण काढल्यानंतर लक्षात येईल. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे भाग जोडायचे आहेत. तर हा वरचा भाग आहे. आता इथे फक्त आपण दाखवण्यासाठी म्हणून 16 भाग केलेले आहेत. तर असे भरपूर भाग करायचे, छोटे छोटे, अतिशय छोटे. आणि असे ज्यावेळी आपण असे पूर्ण भाग करू, हा पहा पहिला भाग आहे, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, अशा पद्धतीने हा 16वा. 16 भाग जोडले. तर असं जास्तीत जास्त भाग केले तर याच्यापासून आपल्याला एक आयत तयार होतो. पहा, याच्यापासून एक असा आयत तयार होतो बघा. हाच भाग, हा बघा. जास्तीत जास्त भाग केले तर हा अशा पद्धतीने आपल्याला तिथे आयत तयार होईल. आणि आपल्याला आयताचं क्षेत्रफळ कसं काढतात हे माहिती आहे. आता इथे जर विचार केला तर याची लांबी आपल्याला काढायची आहे. याची लांबी म्हणजे या कड्याची अर्धी लांबी येणार आहे, म्हणजे अर्धा परिघ येणार इथे. हा अर्धा परिघ आहे, हे लक्षात घ्या. अर्ध परिघ आहे हा, अर्ध परिघ. म्हणजेच याची लांबी जी आहे ती पाय आर इतकी आहे.
पाय आर म्हणजे ही लांबी पाय आर इतकी येणार आणि याची जी रुंदी आहे ही इथे मी दाखवतो पहा. तर ही त्रिज्या इतकी येणार आहे आर, त्रिज्या इतकी आहे पहा, म्हणजे इथे आर येणार आहे आणि हा आयत आहे आणि आयताचं क्षेत्रफळ आपण कसं काढतो आपल्याला माहिती आहे. आयत म्हणजेच ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, सगळे समान आहेत लक्षात ठेवा. आणि याचं क्षेत्रफळ काढताना आपण माहिती आहे आपल्याला कसं काढतो याचं क्षेत्रफळ. तर याच्या आधारे आपण सांगू शकतो की या वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच इथे जो दाखवलेला आहे त्या आयताचं क्षेत्रफळ होणार इथे. त्याच्यापासून आयत तयार झालाय ना त्या वर्तुळापासून, त्यामुळे आयताचं क्षेत्रफळ होणार. आणि आयताचं क्षेत्रफळ कसं काढतात तर लांबी गुणिले रुंदी करतात. लांबी गुणिले रुंदी, आणि लांबी काय आहे तर पाय आर आहे आणि रुंदी काय आहे तर आर आहे. आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला सूत्र मिळेल पाय आर वर्ग होणार, आर गुणिले आर, आर वर्ग. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग, तर असं आपल्याला सूत्र मिळतं. तर हे सूत्र कसं तयार झालं तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. तर वर्तुळाचं आता आपण वर्तुळाची जनरली माहिती पाहिली. वर्तुळाची परिमिती म्हणजे परिघेतू, अर्धवर्तुळाची परिमिती कशी काढतात ती पाहिलं आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं आलं हे आपण अभ्यास केला.